सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली आकडेवारी आणि दुसऱ्या दिवशी जाहीर केलेल्या मतांच्या आकडेवारीत 34,986 मतांचा फरक आहे। हा फरक स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसचे निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार यांनी शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली। काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यात लढत झाली। 7 मे रोजी चुरशीने मतदान झाले। येलगुलवार म्हणाले, सर्व मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 ते 6:30 दरम्यान पूर्ण झाली। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रात्री 7 वाजता 57.64% मतदान झाल्याची आकडेवारी जाहीर केली। ही आकडेवारी विधानसभानिहाय होती। मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नवी आकडेवारी जाहीर केली। यात 59.19% मतदान झाल्याचा दावा केला। नव्या आकडेवारीनुसार 34,986 मतदान वाढले आहे। ही तफावत संशयास्पद वाटते। यावर खुलासा व्हावा म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविले। काँग्रेस नेत्यांच्या मते मध्य आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघातील बूथवर मतदान वाढल्याचे दिसून येते। या बूथवरील आकडेवारींची पडताळणी करणार आहेत। मतदान सुरू करताना आणि मतदान झाल्यानंतर मतदान केंद्र प्रमुख आणि पोलिंग एजंट फॉर्म क्रमांक 17A 17C भरून घेतात। या दोन्ही फॉर्मवरील आकडेवारीची पडताळणी होणार आहे। हे आकडे जुळले तर काँग्रेसच्या शंकेचे निरसन होईल। काँग्रेस नेते या आकडेवारीची पडताळणी करणार आहेत। या विषयावर जिल्हाधिकारी म्हणाले, मंगळवारी 7 मे रोजी मतदान झाले। या दिवशी दर 2 तासानंतर निवडणूक आयोगाकडे मतदानाची आकडेवारी देणे आम्हाला बंधनकारक असते। त्यानुसार आम्ही तातडीने आकडेवारी देत होतो। सायंकाळी 7 पर्यंत क्लोज ऑफ पोलची आकडेवारी देणे देखील बंधनकारक होते। त्यानुसार आम्ही सायंकाळी 7 वाजता आयोगाला प्राथमिक आकडेवारी कळविली। क्लोज ऑफ पोलची आकडेवारी देताना ग्रामीण भागातील काही मतदान केंद्रावर मतदानासाठी मतदारांची रांग लागली होती। त्यामुळे ती आकडेवारी यात प्लस केलेली नव्हती। त्यानंतर एंड ऑफ पोल म्हणजे मतदानाची अंतिम आकडेवारी बुधवारी 8 मे रोजी दुपारी 4 वाजता आयोगाला पाठवून दिली। मंगळवारी रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत सर्वांना माहिती दिली होती। अंतिम आकडेवारीत 1.5 ते 2% मते वाढतील अशी ही माहिती पत्रकारांना दिली होती। त्यानुसार एंड ऑफ पोल मध्ये 1.5% वाढ दिसून आली।